थोडं तुमच्या हात संपलं घेतात आपल्या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने विशेषतः महिला वर्गामध्ये अतिशय नवरात्राचे आपले कालावधी असते त्याच्यामध्ये कार्यक्रम महिला घेत असतात. त्याच्यामध्ये देवीच्या आरती असेल कार्यक्रमासाठी विविध जे आपल्याला रूप जे आहे त्याला आपल्याला वर्षभर ही अशा अपेक्षित आहे की आपण आपल्या घरातले आणि आपल्या समाजातील जे स्त्री आहे त्याचा देवी फक्त देवीचे पूजन करता त्याचा आदर करणं हे आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे. मला वाटतं की आपल्या जे या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणावर मंडळ आज पहिली माळ घातली आहे आणि घाटात स्थापनेचा दिवस आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जसं आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे कुठल्याही डीजेचा वापर आपल्याला करायचा नाही. मोठा आवाजात आपल्या कुठल्याही आपल्या सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याच्या काळजी घेऊया असं आव्हान मी सगळ्यांना करतो. थँक्यू. बंधू मित्र राकेश गायकवाड तसेच गटनेते किसनदादा जाधव व सर्व इच्छा भगवंताची परिवार हे नवरात्र महोत्सव मंडळ अनेक वर्षापासून यशस्वीरित्या रेजिम स्थापनेसह मिरवणूक साजरं करतं. आज स्थापना आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. मी तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखमय जीवन लाभो. त्याचबरोबर श्री किसनदादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून व्हावं आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी निधी आजपर्यंत मला मागितलेत ती सगळी कामं आपण प्राधान्याने त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तो येणाऱ्या काळात सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून देऊ आणि ह्या कामं पूर्णत्वास येण्याचं यश आपल्याला आई जगदंबे देऊ. महोत्सव मंडळाच्या माध्यमातून आज देवीच्या घटस्थापनेचा दिवस आहे. तमाम सोलापूरकर शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना माता भगिनींना देवी भक्तांना मनापासून नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वप्रथम आज जवळपास 2000 साली इच्छा भगवंताची नवरात्र मंडळाची स्थापना झालेली आहे. 2000 सालापासून ते आज तागायत आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री लक्ष्मणमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष झालं या देवी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे. 2000 साली प्रतिष्ठापना केल्यानंतर 2000 ते 2005 पर्यंत 5 वर्ष जवळपास लेझिमचा एक शिस्तभंग संघ म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये इच्छा भगवंताची मंडळाची ओळख होती. परंतु तदनंतर माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्या आवाजाच्या मर्यादेच्या. त्या अनुषंगानं 2005 पासून ते आज तागायत त्या लेझिम संघाच्या मिरवणूक आमच्या काढण्यात येत नव्हत्या. परंतु यंदाच्या वर्षी सोलापूर हे डीजे मुक्त आव्हान सोलापूरचे पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी महोदय साहेब असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या तिन्ही प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की डीजे मुक्त मिरवणुका आपण काढाव्या. त्या आव्हानाला आमचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणमामा जाधव यांनी आम्हाला सर्वांना सूचना केले की आपण देखील सोलापूरकर आहोत आणि सोलापूरकरांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी लेझिमचा तो 15 वर्षापूर्वी जो कालखंड ब्रेक झाला होता, या वर्षापासून आम्ही पुनश्च एकदा या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि इतर सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व माजी अध्यक्ष असतील, मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते असतील, हे सर्व पुनश्च एकदा आज सोलापूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री ओंबाचे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्री सुजित जागीरदार सर, श्री भास्कर पाटील डॉक्टर साहेब, त्याच पद्धतीनं फिरोज सय्यद सर, त्याच पद्धतीनं सिमेंटचे व्यापारी सिद्धेश्वरचे मुनाळे साहेब, त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे गटनेते आनंददादा चंदनशिवे, अमोल बापू शिंदे, चेतन भाऊ नरोटे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी, आनंदजी मुस्तारे, युवती अध्यक्ष किरणजी माशाळकर, रुक्मिणीताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्रीदेवीची आरती झालेली आहे. आणि आता लेझिमचा चांगला शिस्तबद्ध संघ या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि मी तमाम सोलापूर शहरवासियांना आता आयुक्त साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच आवाहन करू इच्छितो की आपण तमाम सोलापूर शहरवासियांनी प्रशासनाच्या वतीने ज्या काही नियमावली आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या नियमावलीचं सर्वांनी पालन करून शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं उत्सव आपण सर्वांनी साजरा करूया.
आणि 9 दिवसामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून माता भगिनींसाठी नवरात्र म्हणजे देवीचा जागर केला जातो. त्यामुळं महिला भगिनींना प्राधान्य देऊन महिला भगिनींना उपयुक्त असे कार्यक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदी आई राजा उदे बोल भवानी. Like, subscribe, click on the bell.